नमस्कार बहिणींनो. असंच होतं हो, मला बसताच येत नाही. असं पायाला कळ लागली ना मग असं टाकून द्यावं लागते. अंग जास्त लागलं तर काय करावं, हे का नाही. नमस्कार सगळ्यांना. तिकडं तुम्हाला घर दाखवले तर ना बहिणींनो, तर तिकडं बघा एक घर खाली करून घेतलं. त्याचं सामान भरू लागलं, काय होतं तेवढं. तिथं साफसफाई केली ते गेल्यावर. त्याचे दोन दोन रिक्षा सामान भरून नेलं त्याने. मग आता तिथं म्हणलं की आता हे कुणी आलं तर म्हणलं द्या त्यांना, हे जागा त्यांना नाही का, कुणी आलं तर द्या. तेवढं सांगून आले. पूर्ण पावसात गेले आणि तिथं मला 2 तास लागलं तिथं ते रिक्षा भरूच तर. आणि ते गेल्याशिवाय आपण कसं यायचं. तर मग ते गेल्यावर मग साफसफाई केली मी. साफसफाई केली, सांगितलं दुसऱ्यांना, हे बघा कुणी गिरायक असलं तर बघा म्हणलं. आणि तिकडून यायला मग असला पाऊस येत होता ना, लय पाऊस येत होता. तसल्या पावसात गेले, तसल्या पावसात 3 घंटे 4 घंटे लागलं. 4 घंटे लागलं. मग हे बघा किती उशीर झाला मग यायला. म्हणजे 10 तरी वाजले असतील. 10. तर लाईटी कापल्या होत्या, लाईटी कापल्या होत्या. त्या लाईटी लावल्या जाऊन. नगरपालिकेचे लोक पहिलेच रात्रीचंच बिल भरलं होतं 10 वाजायला. तरी बी 12 वाजता लाईटच नव्हती आली तिथं बी. मग लाईट नव्हती आली. मग ती म्हणजे आम्हाला रस्त्याने सांगितलं. आम्ही त्या लाईटवाल्या म्हणजे लाईट जिथं बिल भरतात ना तिथं चाललो होतो आम्ही. पण रस्त्यातच मग त्या पुरीचा फोन आला की लाईट आली या, लाईट आली या. मग लाईट बघा आली म्हणल्यावर मग मनाला जरा शांती झाली. म्हणलं बाई तेवढी चक्कर तर आपली वाचली. एक तर आम्हाला माहिती बी नाही कुठं बिल भरतेत कुठं काय, आम्हाला काहीच माहित नाही. तरी बी मी म्हणलं चल बाई अंदाजावर जाऊ आपण. हुडकीला तर माणूस तर दिल्लीला जाते हुडकीत हुडकीत. चल म्हणलं. तर मग ह्या बघा अर्ध्या रस्त्यात कळलं की आली लाईट. मग ते एक आपलं काम लय चांगलं झालं. असं झालं बघा. लय उशीर म्हणजे लयच पाऊस येत होता. तर काय लयच पाऊस येत होता. मग पाऊस यायला लागल्यावर मग कसं पावसाचं, आणि थंडी बी वाजायला लागली त्या पावसामध्ये. आणि ते पण बघा जायला 25 रुपये आणि यायला 25 रुपये. दोघींचे आमचे या जायचे 100 रुपये गेले. मग तिकडून येऊन घरचा राडा रपाटा काढायचं. आता पोरगी तर येऊन आपलं खाऊ पिऊन झोपले. खाऊन पिऊन ते आता हाताला लागलेलं आहे. कुठं करता येत आहे, नाही करता येत ना. आणि जरी केलं त्यांनी तर आपल्यालाच भोगायचं आहे ना. पाणी गेलं काय झालं मग काय करायचं. टाके पडलेले आहेत तर पाणी गेल्यावर काय करायचं. म्हणून आपणच करायचं. मग ते आपण आत्ता केलेलं बरं ना. नंतर तर ते बिचारी करते. आपण कशाला खोटं बोलावं एखाद्याच्या लेकरावर. नंतर ती करते म्हणजे ती करते या. माझ्यावर नाही बसत ती. ती कामदारी पोरगी आहे, काम करते. पुढे ते पाणी जायचं भीती वाटतं आपल्याला म्हणून बघा. मग तिकडून येऊन तेवढा राडा रपाडा काढून मग ह्या पोरीकडे झोपायला आले 12 वाजायला. दुसऱ्या पोरीकडं सुनाकडं 12 वाजायला दुसऱ्या सुनाकडं. म्हणलं आता ते ही सुनबाई बी नाही आपली, भावाकडे गेली या. तर म्हणलं जाऊ दे, पोरग बी नाही कुणीच नाही. म्हणलं जाऊ दे तिथं बी काय अडचणीचं झोपायचं, इथं कुणी नाहीये. तर म्हणलं जाऊ दे आपलं इथं बी येडो बी शांत मनाने काढता येतं या. मग बसले आपले कवर बी 2 येडो काढले. मग म्हणलं जाऊ दे तेच उद्या टाकायला होते नाही का. 2 येडो काढले मग मी इथं. आता पण इथंच आहे मी. आज बी नाही आली ना ती, आज बी नाही आली. तर मग आता इथंच आहे मी. पोरग झोपले आतमध्ये. आता इकडे कशी काय झोपणार. पोरला घेऊन मग म्हणलं तू बी झोप बाबा. ते बारकं पोरग झोपले आतमध्ये. मी बसली आपली तुमच्या बरोबर गप्पा मारत. म्हणलं आज गप्पा मारल्या तर उद्या बहिणी माझ्या ऐकत्यान, म्हणून आपली गप्पा मारत बसले तुमच्या बरोबर.
आज बोललं तर उद्या तुम्हाला भेटत ना, उद्या उद्या टाकन इडो. लय आहो ते इडवची बी लय कहाणी कथा. ते युट्यूबवाल्याकडून फोन आला होता ना, युट्यूबवाले बाबाकडून. फोन नाही, फोन नाही, ये मॅचेस का काय म्हणतात ना, ते आहे आलं होतं. तर पोरगी म्हणायला लागली, कसले तुम्ही कॉपीराईट केली असं तसं. म्हणलं कसली कॉपीराईट, मला तर काही माहिती का कशाला कॉपीराईट म्हणतात, मला तर काहीच माहित नाही. म्हणली तुम्ही कसले गाणे टाकले तर. म्हणलं काय कसले गाणे म्हणजे, कसले गाणे आपलं 5-6 गाणे आपलं लोकांचं ऐकून शिने आपलं यायना ना जायना गळाना बिळा काहीच नाही आपलं, असंच ते 4 शब्द बोललेले म्हणलं दुसऱ्याचं ऐकून. आणि त्याला गळा नाही काय नाही काय नाही, नाही का असंच आहे. तर म्हणली नाही, म्हणली टीव्ही मधले गाणे येतं. अगो बाई म्हणलं, ते बाजूवालं पोरग आवाज, त्या पोरानं काय केलं त्याला काही समजत नाही ना, त्यांनी दोन्ही टाइम आवाज सोडून त्याला बंद करायला आणि मला काही इथून उठायला येईना. मी किचन मध्ये होते, इडं काढत होते आणि मला काय उठायला येईना ह्या गुडघ्यामुळं. आता काय करा बाई म्हणलं, तरी बी मी तसंच काढला इडो. आणि ते गाणे त्याच्यात इडोमध्ये 5-6 इडोमध्ये गाणे गेले. तरी मी ते 3-4 इडो मी कट केले. ते टाकले होते का नाही काय माहिती, पण मी कोणचे कट केले मलाच माहित नाही. पण आता हे बघा, उठूपल्या बाबाने बहीण म्हणून समजून घ्यावा. आम्ही काय अनाडे अनपडे, मला काही समजत नाही कळत नाही आपलं. आता तरी ते बंद चालू करायचं समजतंय, बंद चालू करायचं मला ते तरी समजतंय ना. त्या पोरांना बोलावं लागायचे, अरे अरे मला चालू करून द्या, अरे अरे मला बंद करा, सारखंच म्हणायचे का नाही बघा बहिणींना. पण आता तेवढं तरी कळत आहे मला. आणि आता त्याच्यात ते गाणे ते पिक्चर मधले गेलेले मला काहीच. आता आवाज तर मोठा होता टीव्हीचा, मला काय माहिती ह्याच्यामध्ये भरतय ते आवाज. मी आपलं टाकला तसाच कळाना ना वळाना. उठूवाले बाबा मला समजून घ्या, मला समजून घ्या, तुमची बहीण म्हणून समजून घ्या. मला माफ करा, मला माफ करा, मला माफ करा. मी जाणून बुजून नाही केलं. मैं मेरी पढ़ाई लिखाई नहीं है, इसके लिए मुझे कुछ समजता नहीं है. पर मला समजून घ्या, हे भोळी साळी बहीण आहे, समजून घ्या. पर आता इथून पुढे मी लय ध्यान देईन. आणि मी इमानदारीने व्हिडिओ काढते. आणि हे असं मी म्हणलं, मी सारखंच म्हणते इमानदारीने व्हिडिओ काढते, इमानदारीने व्हिडिओ काढते. आणि हे काय बाय माझ्या हाताने घडलं, माझ्या हाताने हे काय घडलं. मग मला नाही का लय टेन्शन झालं, लय टेन्शन झालं बघा, लय टेन्शन झालं. तर मग आता मी नाही का, म्हणजे आतापर्यंत मी बघूनच व्हिडिओ टाकत होते, बघूनच व्हिडिओ टाकत होते. पण आता काय गलतीनं झालं तसं, मला माफ करा, मला माफ करा, गलतीनं झालं तसं. आता इथून पुढं मी लय ध्यान देईन. आणि ते पोरांनी मला शिकवलंय ना, ते व्हिडिओ टाकायचं पण शिकवलंय. तर मग मी बघूनच टाकन. मी टाकते कधी कधी, मी पण टाकते. मग आता कधी कधी काय होतंय, व्हिडिओ टाकला ना ते लाईट जाती, लाईट जाती, मग ते अर्ध्यातच व्हिडिओ, त्यामुळे बी लय गोंधळ होतंय, त्यामुळे बी लय गोंधळ होतंय. चला मला माफ करा. आणि बहिणींनो मला सपोर्ट करा. तुम्ही केलं तरच मला होईल, नाही तर मला तर माझे तर घरचे मला लय हसते ना. माझं काय नाही झालं ना, मला लय हसते. तरी पण बरंच झालं या, तुम्ही भरपूर सपोर्ट केलाय मला. बघतात व्हिडिओ, मला माहिती आहे. काय म्हणतात ते सबस्क्राईबचं का काय म्हणतात ते बी दाबतात, मला माहिती आहे. पण ते लय थोडं लय कमी झालेलं आहे, लय कमी म्हणजे लयच कमी. आणि ते येऊ दे जरा थोडीशी बरी, पण ते तर लयच कमी आहे. म्हणतात ना कमेंट पण पाहिजे, ते पण कमी आहे. तसं बघा, तुमच्या बहिणींना सांगा, तुमच्या मुलींच्या तिकडे जायला सांगा, ह्या ताईला सपोर्ट करा म्हणून. थोडं तरी झालं ना तर घरच्यांना विश्वास येईन जरा. थोडं बी माझं झालं ना तर घरच्यांना विश्वास येईन जरा, माझ्या घरच्यांसाठी. आणि हे काय ज्याला माहिती आहे ना पाहुण्या रावण्यांना, त्यांच्या म्हणजे त्यांना माहीत पडावा की हा हिचं काहीतरी
भलं झालं या. नाहीतर मग काय हो जग हसू माझं, नाही का? जग हसू होऊ देऊ नका, माझं जग हसू होऊ देऊ नका. मी पण तुम्हाला भरभरून आशीर्वाद देईन, भरभरून आशीर्वाद देईन, भरभरून तुमच्या लेकरा बाळांना मी म्हणेन की नाही का, किती माझं चांगलं केलं. तुमच्या लेकरा बाळांना भरभरून मी आशीर्वाद देईन, भरभरून. चला ठुते बहिणींना, आता बराच वेळ झालेला आहे. आता हे उद्या इडो टाकायचा आहे ना, म्हणून मी आता केलाय एवढा उशिरा इडो. ठुते बहिणींना मला सपोर्ट करा बरं का. आणि चालू केलं ना तर नंतर बघू, जरा बघते माणूस आणि विसरून जाते. चालू केलं ना पहिलं ते हे करी जा, काय म्हणते त्याला, लाईक करी जा पहिलं, आणि नंतर मग कसं करायचं ते करा, पर हे करी जा. इसरू जा जाऊ नका. आता मी तर एवढा मोठा इडो केलाय, नंतर सांगते तुम्हाला हे करा. मग आता नंतर तुम्हाला एवढा इडो तुम्ही थोडं बघणार आहेत. चला ठेवू का बहिणींना? उठूनच ठेवते, नाही तर पडते मग वापस. ते बॅलन्सच व्हायला ना, असं उठायला चाललं ना असं पडल्यावरूनच व्हायला.